जाऊ म्हणा. मी म्हणतो पुनव गावडीची खिलबिल नाही कानावर. त्या गावात पापडीच ऐक नाही का? आहे कावळं घारी गिधाड माप आहेत. तीच पापड होय तुझी. मग काय तुला राघू मैना शाळूची पाहिजे होती होय का? अरे बाबा तसं नाही. जसं गाव तशी पाकडं. बघितलंस पिंगळा ओरडला. सकून काय चांगला दिसत नाही. तुझं आपलं काय बरेडला तर बरेडला कुठे नांदायचं आपलं. 4 दिवस पोट जायला तिथून मागा. ते खरं ग. पण पोटासंग डोळं कान द्याय त्याचं काय? असं होय. मग या डोळा उघडे ठेव. थांब 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 पुरी. आता या पुरीचा अवकळपणा जायचा तरी कधी? नानुमा घाबरायला कारण नाही. तुझी वाघीन आहे वाघीन. अहो कोण? नव गाणं का थांबवला? आता मला काय माहित तुम्ही चोरून ऐकतायसा म्हणून. खरंच गाणंही गोड आहे बघा तुमचं. तुमच्या चेहऱ्यापरीच कमीच बघा. चला बोलणं बी गळ्यापर्यंत गोड आहे की तुमचं. आणि तुमचं हसणं मधाच्या थेंबावाने ठिबकतंय की गालात. चला काहीतरीच तुमचं. कुठं लागलं नाही ना? तुमच्या हाताला काय नाही जरा उगीच खरचटलं हो. खरंच कसं उपकार मानू तुमचा. हा अहो उपकार कसलं त्यात. उगीच रगात बघून वाटतंय झालं तुम्हाला. तसं काही विशेष नाही. नाही कसं अजून छाती धडधडते माझी. हा बैल बुजली आणि कपकन डोळाच म्हटलं माझा. वय पर आता उघडलं ना. आता नीट सांभाळून जावा. माफी करा पण शब्दाशिवाय देण्यासारखं काळजी नाही माझ्याकडे. घ्या. अहो ते तर कुठे मिळते अलीकडे. येऊ मी. ही तुमची गोफर तिथं रस्त्यात पडली होती. काळ आला होता पण येळ आली नव्हती. अगं हे होतं म्हणून वाचली. नाहीतर आज आणि अगं नुसतं गोपनीवर भाग होती. जीवमान वाचवला यांनी. रातचं बोलव की बारीला. मग येणार आमच्या वारीला. गाणं येतेच तुम्हाला. बघा की आमचा तमाशा आवडतो का. येणार ना? बघतो जमलं तर. जमलं तर नाही जमवायचं काय बी करू. पण तिकीट काढून नाही. अरे इंगच जायचं. बस बस. मालक 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 बघितला तिकडे जाऊन पडला होता. सांगितलं नाही तुला काय? अरे माझा नेम कधी चुकायचं नाही. पण मालक एक पाखरू मारलं तर सगळा कळप उडला मारण्याचा. अरे उडाला तर उडाला. जातोय कुठं येईल की दीस भरल्यावर आपसुक मोर. मालक मालक लांडोरे आणि मारामार.
कसं दांडोर बोलतोस काय सांग कुठं आहे ते ती बंदूक ठेवा बाजूला मग नजरेचा वार भरा नजरेचा कसं म्हणजे अहो म्हणजे काय ते बघा की समोर कसे मानक्या हे आणि पाखरू कंचं म्हणायचं रे कमळे मगाशी बार उडाला तुझ्याच बंदुकीचा का ग इकडे डायरेक्ट विचारा की बंदूक गेल्यात कसे अच्छा म्हणजे बंदूक मी बोलते म्हणा की तू मालकानं चाप वाढला की मालकाने म्हणजे कोण म्हणायचं यासनी यासनी गावचं राज आहे ते साहेबराव पाटील नव्हते कस म्हणजे महिपतराव पाटलाचा चिरंजीव का म्हणजे तुला ना काय खाऊन आलो अगं यासनी कोण ओळखीत आहे लौकिक लय दांडगाय बापले करता रामराम पाटील रामराम पर्यंत नाव गाव अहो गाव नाही नाव आहे नुसतं रूपा ते दिसल्यावरच कळलं नाही कणात कुठं लावणार आहे कणाच आहे हिथच की कुंभारगावला असं बर मग मुक्काम किती दिवसाचा हाय की पंधाची लाच पुढे पोटाला मिळत चल रा असं आणि दिलं पोटला तर रावा की कायमच कसं मानक्या आता तुम्ही राहा म्हणल्यावर उका पांढरे की कस बघूया काय होतं ते चल ना. हिरा? अगं हिरा! जी! अगं आटपलं का नाही तुझं? हे काय? झालं का वहिनीचा? आण इकडं. अगं बाहेर आल्यावर दुधाचा पेला पुढे नाही केला तर फाडून खातील मला खाऊन जातील निघन छान निमतान तर तोंडाला तोंड लागल नवरा बायकोच जीवाला हाडच नाही बघ तुझ्या नाहीतर काय कधी बायको संग बोलणं नाही का हसणं नाही अगं असतो एखाद्याचा स्वभाव तर आणि बाहेरची भेटल्यावर कसा कंठ फुटायचं बाहेर कशी आहे ती म्हणून घरची ना वनवास वय असू दे ग वनवासानच देव पण येते बायकाशी सुनबाई जी अगं साहेबराव उठला का कवाच तुमच्या आधीच बाहेर पडल्यात ते कुठे जातो काय बोलला या घरात रीत कुठे आहे बायको संग बोलायची नाही धडकाळ म्हणून तर धडकलो कस एवढी कसली घाई झाली तुला घाई हे बघितलं मालकाने कसलं पाखरू मारले न्यारीला उठल्यावर जीव घेतला का रोज तुझ्यावर वळण टाकतो की माझा पण त्याची काही जाण आहे का तुला कसं असं मग काय केलं म्हणतो सांग की आता तूच सांग की कधी ते मात्र शबूत काढला का तो लागलो कसं चुकलंच बघ माझं मी ओळखलंच नाही माझ्या राजाला अगे माझ्या राणी तू नुसतं सांग इंद्राचा आयरावच आणून देतो मी कसं खरं खरं तुझ्या गळ्या शपथ आणशील अरे मुडद्या इंद्राचा आयराव त्यांचं अरे पडवाच पाणी लावून आणलं आणि पण सारखं काम चाललंय ना अहो माणूस ते पाणी पाणी करतोय बाय किती मान झाल्यात हा हे काय पोरा हात का बांधाय हा काय नाही आपलं सहज कुठं मारामारी केली नाहीत ना मग छे काय झालं आबा आज शेतापाशी गाडीत उधळली सकाळी कुणा चिड लागलं नाही ना मग कुणा लागलं असतं
पण मी सावरली म्हणून वाचली. वाचली वाचली म्हणजे बाई बी आधी नाही नव काळजी खाली. तमाशा आलाय नव गावात, त्यातलीच असली पाहिजे कोणीतरी. म्हणजे काय म्हणतोस? का तमाशातले म्हणून मरून द्यायचे होते म्हणतात? नाही नाही नाही, जीव वाचवा बा कुणासाठी. तसंच तू बी सांभाळून राहा म्हणजे झालं. असं का बोलता आबा? माझ्यावर विश्वास नाही तुमचा? तुझ्यावर आहे रे, पण जवानीच्या विश्वास धरून नाही माणसाने. रातचा आवाज न दिले मला गाण्याचं. सुरुवात अशीच होती पोरा, शेवट मात्र झाल्यावर कळतो माणसाला. तिकडे कुठे? वा 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 वा, शाबास रुपा भाई, आज लय कमाल केलीस तुम्ही. गाणं आवडलं तुम्हाला? आवडलं. अहो जीवच वाळून टाकायला पाहिजे तुमच्यावर. तू सकाळीच टाकल्यासाठी खरंच तुमच्या तोंडून हे ऐकलं, सगळं मिळालं मला. त्यांना नाही आपल्याला. कोण मी? अरे हे अडीच फुटी आहे की. बोला. इथाच नोट घे आणि सांग तिला मनावाशी गोशात बसू नकस, जरा बोर्डावर ये. काय मानक्या? ते पैसे ठेवा खिशात. गाण्याची किंमत अशी पैशानं होत नाही साहेबराव. असं मग कशानं होतीये सांग की. जाणकाराची दाद लागते त्याला. शिव शाहिराचा पोरगा जाणकार काय तुझा? तर काय पाटलाच्या पोरला जाणकार म्हणायचं होय? अरे हे गिद्या विचार की त्याला, कुणाच्या जीवावर जगतोय तो. तुमच्या जीवावर खात्रीनं नाही. अरे माझ्या वडिलांनी जमिनीचा तुकडा दिला म्हणून तुकडा तरी मोडतोय दोरेला. काय कोण फुकट देत नाही कुणाला. का दिली ते विचारा की तुमच्या वडिलांनी जाऊन. का? अरे तू सांग की आपल्या तोंडानं. येळ आली की जरूर सांगे. माणसानं बोलण्यापरीस करून धावावं. असं काय चावतोस मी काय करतोय ते? आणक्या चल. काय ग रुपा, काय झालं? काय नाही रे नानूमा, हे पाटील एक पाय धड आहे तरी एवढं. दुसरा पाय कुणी तोडलाय ते विचारा की त्याला. अशाच भानगडीत गेला असेल. बापाच्या वळणावर जायचंच पोरग. चला चला. काय म्हणतो? अहो होय, ही संस्था डोळ्याने बघितले तर. म्हणजे एक पाय तुटला तरी बाईचा नाद आहेच म्हणती. तमाशातल्या बायकांचा कसला नाद. अहो 4 पैसे टाकले की कुणापुढे बी नाचणाऱ्या बायकाच या. त्यांनी माझ्या साहेबरावचा अपमान केला म्हणतो. होय, तो बी त्या आनंदासमोर. काय रे किशा? अरे काय पुती लावली ही? काय साहेबराव, ही काल त्या तमाशबीन बाई तुझा अपमान केला म्हणून. अपमान? अपमान बाई नाही केला, अपमान तुम्ही केलाय. तो कसा? त्या शाहीर मामाला थाळा देऊन आईचा भिकल लागणार होते. त्याला का थाळा दिलाय माझं मला ठावाय. हे बघा आबा, तुमच्या या असल्या नरमायराच्या अंड्या मस्ती आलाय बरं. आम्ही तू वाईट आली. आलो असतं का तर पाणी गाराय ना लय. मग त्या नदीला चालला म्हणतात. बघ जमते का? चंद्रकांबळे झालं की नाही तुमचं? उगाच पाण्यात खेळत बसू नका, आटपा लवकर. हा तुझं झालं की नाही? झालं, यंदा आवरली मी आलो. होय लवकर ये, नानू मम्मी वाट बघत असेल. आलो. अबे कांबळे, बघ तू पाणी टाकले काय. काय झालं? ती चेष्टा म्हणायची का मस्करी? चुकून गोळी लागली असते म्हणजे? वा, लागल कशी? मग नेम धरायचं कशाला? तू काय सांगून येतं होय? न सांगता येण्यातच गंमत असते. पुढे दूर व्हा. हे सोपतं का तुम्हाला? काय झालं? काय झालं दिसत नाही होय?
बायका माणसं कापड बदलतात ती. बायका तवाच लई चांगल्या दिसतात. असं वाटतंय आपण मी पदरावाने भिजावं आणि अंगाला चिटकून बसावं. पाटील ए रुपा, अजून आठवलं नाही तुझं? कशी आटिपणार? पातळ बदलायला आले तर ह्यानी उडवलं का बंदुकीनं? अहो पाटील, पाखरं माया सोडून नटीत नटकीर कशाला मारताय? अरे लेका, त्यातच खरी कसरत असते. नाक तर तुटता कामा नये आणि मोती बी फुटता कामा नये. ते दाखवा ते कलातीत. बायका गाराटल्यात ना व? गाराटल्या होऊया जावा रस्त्याने गप. अहो जावा म्हणतोय ना आता. अहो जावा म्हणतोय ना. गिड्डाना हे लक्षण काय मला दिसत नाही. उद्यापासून नदीची अंघोळ बंद. नानू मामा म्हणतो तेच खरं. होय होय. चला का पुढे नो बदला कपडे. चला कशाला गाठायला सकाळपासून. चला चला. चला. काय हो, कुणाचं कारण सांगता एवढं? गारण कुणाचं गारण सांगू मी? आपल्या नवऱ्याचं हो. कोण ऐकणार आहे का ते? देवाला उद्योग काय दुसरा? पण मी म्हणते त्याला काम लावल्या परात जरा तुम्ही चांगलं वागला तर. आता चांगलं आणि वाईट ठरवायचं कुणी? तू का मी? अहो लोकांच विचारावं अशा वेळी. अगं पण लोक दोन्ही तोंडाला बोलतात. ते कानावर आलं तरी डोळ्यावर येऊ नये एवढीच इच्छा आहे माझी. डोळं मिटावता शाळेला म्हणजे काय बी दिसत नाही. माणूस म्हणजे गोठ्यातलं जनावर नव्हं. ते लई बरं खायला ते खाऊन खाते तरी ठेवल तसं. पण त्याच्या पोटाला तरी घालायला लागतं नव्हतं तो निळा. का तुम्हाला काही कमी पडलं का काय? नाही पण आधी त्याचं माती होती या. बस बस. अहो पण काय टाक मग तुमची कुचकी बोलणी. काय झालं? काय झालं पोरा? बघा की अंगात नसलं तरी जीवत लई बळ असते बायकांच्या. त्याला संसार सांभाळायचा असतो आणि आवासी मोडायचा असतोय असं म्हणतच भरण संसार इतकाच्यात पुरुषांनी. आणि हे तुम्हाला म्हातारा पण कळलं. अरे ये गिड्डाना नुसतं बसलाय एवढं दाणं तरी सोड. का निवांत बसले बघू ना वाटत. अरे एवढं उन्हात त्यांना जाऊन आणल्यात त्या तुला सावलीपासून सोडवलं होय. बघ की. अरे जा. जातो की. बरं बाई चलतो. भागतो की. पण काय ग भागे? काय? आज जाण्यावर आली आज. अरे आज एकादश नव्ह का रूपाची? कोण आहे का घरात? या आणि कोणतं कुत्राला दारात? अरे मग जाऊन बघता की कोण आहे ते. वय तू बस घरात. बरं बघतो. बागे काय झालं? पुरारी बघ. कोण पाहिजे तुम्हाला? तमाशात नाचते ती तूच का? ती भागे व्हायचा वाईट रे. होय नाशिक रूपा. बोली तुला बाहेर. कोण आपण? गावचं पाटील. काय पाटील? पुऱ्या गावाला पाटला हायच रे किती. एक लंगर. गिड्डणा तू का बसते? पर तुम्ही उभं का? या बसा की. बसाय नाही आलो, सांगाय आलोय. काय हुकुम हाय? नव सुपारी घेऊन आलाय का नव? सुपारी नाही नारळ घेऊन आलोय. ताबडतोब मुक्काम हलवा म्हणजे फोड आहे बरं. मुक्काम हलवा म्हणजे काय चुकलं का आमचं? चुकलं आमचं. गावात मुक्काम करून दिला देऊ. असं का म्हणता? तुमच्या दयेनच गावासंग सुखी साजरी होती आमची. पण त्याची काय जाण आहे का तुम्हाला? पाटील गावचं राज तुम्ही. पोट भराया पायी पायाची चाळण करणारी माणसं आम्ही. ना कुणाच्या आद्यात ना मध्यात. खळ्यावरल्या राशी चिमण्याने दाणं टिपावं तसं जगतो. आणि तुम्ही म्हणता आम्हाचे दान नाही. अहो असा काय गुन्हा घडलाय तो तरी सांगा. सांगितलं असता पण म्हणतात ना मान सांगावा जनाला आणि अपमान सांगावा मनाला. ते काही नाही. काय तुमचा चिमण्या कावड्याचा शेर असेल तर उद्या वाड्यावर घेऊन जावा आणि उद्याच्या उद्या तळ हलवा. नको नको पाटील. गरीबाच्या पाठीवर मारा पण पोटावर नका मारा. पण पोट भरणार की मस्ती येते तुम्हाला? कोण आलंय ग? हे पाटील? नानू? हा होय मी नानू.
आणि ही रूपा ओळख लागते अगं पुरी थांबलीस काय 5 लाख चादरी करून दे. हो आणतो. चहा नको आहे मला. जे काय सांगायचं ते सांगितलं हिला. जातो मी. नानू तुला बघून बावरून का गेलं पाटील? अगं काहीतरी कामात असते. चल बघू आतमध्ये. राम राम पाटील. जेलातनं आज सुटलो म्हणून पहिल्यांदा तुमच्या दारात आलो. आठवतं का? या वाड्यातच संसार थाटला मी आणि इथंच संसार इसकटला माझा. त्या तुमच्या करणीचा बदला घ्यायचा आहे मला, म्हणून स्वागत करायला आलोय. हुशार बोला. लाकेट नव गाणं का थांबवलं? काय रे पोरा, काय बघतोय? आबा हे बघाय तिथंच सापडलं. हा अगं सोन्याच आहे की? होय. कुणाच असेल रे? मला वाटतं रुपाचंच असेल. गाडी इथंच उधळली होती त्यावरती. बरं झालं तुला सापडलं ते. जा तिथं देऊन ये जा. होय पण हे तिचं नसलं तर? अरे सांगेल आपलं नवं म्हणून. पण तिने खोटंच सांगितलं हे आपलंच आहे म्हणून तर. नाही अरे साठपाचं पाणी घाण होते, भातं पाणी सदाच निर्मळ असतंय. होय बर मी जाऊन येतो. पखरा येऊ नको अंधोळा पिकावर ठेवू नको, अंधोळा पिकावर ठेवू नको. अरे अरे पखरा येऊ नको. गोंबतो गारवा बाई दिला गोंबतो गारवा. हवं असं बाहेरच का बाबा? आज चला की. हा बाबा आला का काय? लगेच निघाला का? नाही हे पायथान काढतो. असू द्या हो. ठीक आहे दिवळ आहे. चला या या बसा. कमरे हे बघ तुला आलंय ते. रुपा कुठे गेली ग? आंघोळीला बसल्या. जा बोलव तिला. बाकी तुम्ही काय का म्हणता? तुम्ही होता म्हणतो रुपा वाचली. दुसरं कोणी असतं तर हेच केलं असतं. असं कसं म्हणताय? रूपा अगं ही रूपा काय ग? कोण आले बघ तुझ्याकडे? कोण ग? अगं ते आपलं गोपनवाला. गोपनवाला? हा हा म्हणजे ते काय? होय होय तेच. अगं मग थोडा बोलत काय बसेल तोडले भोकर. आणि ही बघ सांगतेस मी आले म्हणून. हा होय होय. तुम्ही म्हणताय ते सगळं खरंय, पण आजकाल जीव लावण्यासाठी भेटतात, वाचनाला कोणीच भेटत नाही. अगं बाई तुम्ही काय आलात का? आता आलं. अरे किटन नुसतं बघत काय उभं राहिलाय? ते चहा दिवस बघतील की नाही? तुला सांगे बाहेर जायला त्याच्या अंगावर घेतलीस. नाही म्हटलं आज इकडे कुठे वाट चुकला? वाट चुकलो नाही हेच विचारायला आलो होतो. तुमचं काय हरवलंय का? माझं मग काय आमचं? काही गावलंय का तुम्हाला? हा शाबास. हे मलाच विचारता होय? आता मात्र खरंच काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. म्हणजे सापडलंय ते तुमचं नव्हतं? दावा तरी काय सापडलंय तू? भले म्हणजे आपलं मनाई मोकळं आहे. नाही ना माझं नसलं तर माझं कसं म्हणेन मी? मग काय हे बघा बरं तुमचं आहे का? अगं बाई माझं लाठी तुमच्याकडे कसं आलं? कसं म्हणजे बांधाव गावलं? बांधावर? हो
म्हणजे एवढ्यासाठी बांधवर आणून आला का? आता नको वळणायला, जसं त्याला द्यायचं म्हणल्यावर. काय हो? नाही म्हणजे तुम्हाला कसं कळलं माझंच आहे म्हणून? पहिल्या भेटीत तुमच्या गळ्यात बघितलं. अच्छा. म्हणजे पहिल्या भेटीत परत नाही आणा? हा, घालावं लागत नाही बरं का. जे चांगलं असतं ते आपसूक डोळ्यात. पुढे काहीतरी तुमचं. हे घेता ना? असं नको. मग कसं? जिथं बघितलं होतं तिथंच ठेवा तुमच्या हाताला. घालता नव्हता? हो घालतो की. बघू कसं. हा तू आहे आणलाय घेताय ना? नाही मासे पडून म्हणून म्हटलं. कुठे गेली मारायला पुन्हा ठेव. पण माणसा किती का काय लागले तुला? का नाही वहिनी, मग आपलं काम करून येण्याचं म्हणजे कसं? अरे पण कामालाच पाठवली मी तिला होय, धुणं धुवायला. मग बरोबर नदीलाच गेले कसं? अरे पण तू कुठे निघालास? धुणं पिळायला. पाणी तसंच ठेवते वाहू नाही म्हणून. कसं? वय वय कसं कसं ए बाई, माणसं पाणी भरतात खाली आणि तू वर धुणं धुतीस वय? तर काय धुण्याला दुसरी नदी बांधू वय? अगं मग खालच्या खडकाला टाकी तिकडं, वर का लागल्यास घाण करायला? असं नदी का बाच आहे बा तुझ्या? हा आपल्या बाय बोलतेस की. ए दीड फुट्या कुणाचा बा काढतोस रे? ए हेंगाड्या त्याच्यानं आमचा का काढावा? काढणारच, या गावची आहे ती. कसं? अरे ते एका गावचे असल पण आम्ही 12 गावचा आहे. वय 12 गावचं पाणी प्यायला आम्ही ढेना धरून बोल. हा ए डंबरण्यानं ते पाणी रातचं बोर्डावर द्यावा, दिवसा नदीवर नगर. कसं? का भीती आहे कुणाची? थांब तुझ्या भाषेतच सांगतो. कसं? अरे जा तू काय सांगतो का गाड्या? चंद्रे वर्ग पाणी. वय कोण आहे? मी तुझा काळ. बोला, कशाला आला तिथं? कशाला? अरे सांगावा धाडला होता की कालच. पुन्हा बेत हाय वाटत तुरुंगात आहे आता. वय पर तुझा जीव घेऊन. टाकलं मालक असं का बरडला? अरे मी नाही, मग आबावरलं वाटतं. होय चल बघू. काय झाले म्हातारं काही कळत नाही. हं? 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 आबा, होय त्यांनी असं काय झालं हो? हा वरडला सका. आबा काय झालं हो? अरे तो फुल्या आला होता ना? होय. कोण फुल्या? वाड्याची 4 दारं बंद आहेत आणि दारं बंद होती. होय आम्ही आणून लाईट लावला. हो असं. मग मला फास्ट झालं. जा तुम्ही, झोपा जा. अहो पर झोपा जा म्हणते. क्या भोल्या कोण आहे रे? तुम्हाला नाही ठावा, तुम्ही लहान असशीला तेव्हा. पण त्याचा एवढा धक्का का बसले? हो इतके दिवस तुरुंगात होता म्हण, आता सुटून आला अशी बातमी आहे. असं
नक्कीच काहीतरी भानगड आहे. चल. मी सपनात तर नाही ना. म्हणजे दिवसा बी सपान पडते का काय तुला? दिवसा काय आणि रात्र काय डोळे मिटलं की असंच तुम्ही माझ्या मोर येता. आणि काय करतो? अगं ये दीडशाने हे काटा कशाला आणलं पोटात भरायला? आता अगं चुकाचे 4 घास मिळत असताना हे काटे कसे सुटतात तुला म्हणतो मी. आता इथलं मोर तीच पाळी आहे म्हणा. आता अरे दोडा तर चांगलं बोलावं माणसानं पण चांगलं वागल्यावर नव. काय झालं ग? काय झालं? काय झालं? काय झालं? आणि काय झालं? चल या तुम्हाला दावतो. चल दावतो. ये चल तू पण ये. ते बघ काय चाललंय तिकडं. आता अगं काय चाललंय ग ते? दुसरं काय चालणार? आपल्या बतावणीत होतंय ते रोज. हा तेच पेंड्या आणि आपली मालकीन राधा होय किसनाची. अगं किसन देव काय आणि पेंड्या काय वाटत एकटी गाठून आराध्यान मागतोय तो. आराध्यान आणि नाही दिलं म्हणजे? नाही दिलं म्हणजे असा धरतोय आणि घेतोय बळजबरीनं काढून. पहिल्या भेटीत जीव वाचून असं तुम्ही माझा आणि दुसऱ्या भेटीत जीव वाळून टाकला की तुझ्यावर. आणि तिसऱ्या भेटीत हे लाकीट घातलं माझ्या गळ्यात. का लाकेटच का? हातांचा हार बी. अगं अगदी टाळ सोडलाय की तुम्ही. अगदी कवळ्यात धरल्या तिला. अगं होय की. खरं सांगू अलीकडे ताळच सुटलाय मला. असं वाटतंय तुला संगती घ्यावी आणि पळवूनच न्यावी कुठे. आणखीन काय वाटत नाही ना? वाटतंय तर तुला अशी समोर आणून आणि पिऊन घ्यावी दोन्ही डोळे. चला काहीतरीच तुमचं डोळ्याने कोणी पितय होय. अरे 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 तुला ठाऊ नाही होय. रूप डोळ्यानंच प्यायचं असते. चला भटानं प्यायचं असते की असं काय करता? सोडा बघू मला. सोडा म्हणतोय ना. नाही सोडणार. काळजाचा पिंजरा केलाय ती सोडायसाठी. असं काय करता? पोरी वाट बघत असतील ना तिकडे. बघू देत मी नाही सोडणार. सोडा ना. नाही म्हणलं ना. सोडा म्हणते ना. पण नाही सोडणार. चला लवकर. मानुमा तिकडे वाट बघत असेल. होय बाई. अगं पण ती रूपा अगं ती येईल आपण. चल हे बघा खरं खोटं विचारायचं कारणच नाही. माझ्या डोळ्याने बघितलंय. कारण ऐकलंय मी. नाही साहेबराव तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. माझा पोरगा त्या वाटेला चुकून नाही जाणार. बघा प्रत्येक बापाला पोराबद्दल असंच वाटतंय. बापाच्या पावलावर पोरगा कधी फोडील का काय? कोणता बाप आपल्या पोराला त्या वाटेने जाऊ देईल सांगा की? इष्टाची वाट काट्या कुट्यानं भरलेली असते. पर लांबनं तेच काट्या फुलावणी दिसते. त्याला कोण काय करणार? आता त्या फुलाची सेज आम्ही केली म्हणून तेच म्हणतोय मी. तुम्ही कुठे आम्ही कुठे. होय ना. मग एवढं पोराला समजावून सांगा म्हणजे झालं. आबा तो बघा आलाच तो. का आमचा काय विषय चालला होता? अरे दुसरा विषय हाय कुठे गावात? काय ग आजकाल तू समाजगिऱ्याच्या मागे हिंडतोस म्हणा. खरं काय? कुणी सांगितलं तुम्हाला? मी सांगितलं. तुझ्या माघार राहीत तोंडावर सांगतो. काय काय सांगितलं ते तर कळू दे की आम्हाला. काय काय करायचं तू सांग की आपल्या तोंडानं. ते बघा साहेबराव तुमच्या डोळ्यात कधी एखादी गाडी उलटली असती तर तुम्ही सावरले असते का नाही? नक्कीच. आणि समजा त्यात एखादी बाई असती तर काय केलं असतं तुम्ही? तू केलं तेच केलं असतं मी बी. पण नादी नसतो लागलो तुझ्यासारखा. तुम्ही तसंच म्हणणार म्हणा. आबा रानात मला एक लाकीट सापडलं. ते रूपात होतं. मला सपान पडलं होतं.
साहेबराव, ते जेच होतं त्याला नेऊन द्यायचा म्हणून मीच पाठवलं होतं पोराला. काय लाकेट देऊन काय घेतलं बदली हे विचारत का पोराला? न विचारताच सांगतो की आबा, काय हरवलं ते विचारलं, काय सापडलं ते दाखवलं. आता देता घेता जरा लागला हाताला हात तर लय मोठं पाप झालं होय. पाप का, चांगलं पुण्यकर्मच केलं की तू. तुझ्या काळाला काळ लागला तरी साहेबराव, मनात नाही ते कशाला डोक्यात घालताय पोराच्या? पर ह्यांच्या मनात घाण भरल्या ना. शाहीर मामा, हे ऐकायला आलो मी इथं. शांत राहा साहेबराव, शांत राहा. कान हलकं झालं तरी मन हलकं करू नये माणसाने. बस बस, हे पापच पोराला सांगणार म्हणा की. सगळेच काय तुमच्यावानी बापाचा बाप काढीत नाही. अंजा पाटील, थोडा तू तरी गप की. का म्हणून? का म्हणून तुला सांगत नाही, करूनच जातो. हा नाही, पण लक्षात ठेव, माझ्यासारखा वाईट माणूस नाही कुणी. म्हणा माझ्यासारखा वाईट माणूस नाही कोणी. एवढं मात्र खरं बोलासा बघा. काय रे मानक्या, काय असं किती दिवस चालणार? मी बी तेच म्हणतोय, एकदा वाजलं म्हणजे थाराय तरी लागल आपले. अरे ना, काय वाजलं म्हणजे? असं आता या वयात काय वाजणार आपलं? अगं लागीन कसं? अरे मुर्जा, लग्नाचं नाही म्हणत मी. मग कशाचं म्हणतीस? आपल्या माणसाची हिरड म्हणते मी. घरच्या भाकरी सोडून उगाच आपल्या सारखं घाणीत तोंड खूप फिरतायचे. हायच तसल्या गुणाचं, हातचं सोडून पायथ्याच्या मागं लागते कसं? होय, अरे पण पळून पळून पळणार किती म्हणते मी. आधीच एका पायानं लंगड. पण खिशानं हाय नवत तगड. अगं भरला खिसा आणि रिकामं डोसत काय करेल याचा नियम आहे काय? कसं? होय, मग अरे पण आपण बोला कशाला? का? ऐकलं म्हणजे कुबडीनं तुडवण तुला आणि मला. अरे जा, तोबडीने तुडवतोय काय? फुकटचं खात नाही मी त्याचं. हाय तो बी पाय धोत्रात राहणार नाही म्हणावं. कसं? बेस झालं म्हणाल आणि आरामात बसल. शिराशेट म्हणून शिराशे. शिरा अगदी वेळेवर आठवण केलीस बघ. काय झालं? अगं आज नागर पंचमी आहे ना बघ. आता ठिकाणावर आहे का? काय झालंय? आज नाही, मग उद्या. अगं तेच ते, हा. उद्या चावडी मोर खरा शिराशेट बसणार आहे. तेव्हा येतेच बघायला. होय? हा. अरे तू जा आता इथे तुझ्या माणसाबरोबर. शिरा बोलायचं नाही, गप गुमान. हिरा का? अगं कसा? काली काली महाकाली इंद्र की दीदी बरन की ताली, अरे मेरा मंत्र कभी न जाए खाली. माणक्या जी कमाल आहे नाही? ह्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. कुठे काय? परवा जत्रज्ञ का बघितला? जत्रेत? हा, अहो तो वसाडगावचा अण्णा महाराज नाही का यो? भेटायचं का याला? काय ठावाय का तुला? नको नको मालक, ही अघोरी इथे असणारी माणसं लय घातली असतात. बरं म्हणून तर मुद्दाम भेटायचंय त्याला. कशाला? कळलं? वा वा, लय चांगली युगत आहे. मग केव्हा भेटायचं? अरे चांगल्या कामाला मुहूर्त बघायचा असतोय, वाईटाला कशाला. चल.
काली काली महाकाली इंद्र की बेटी बरम की साली, अरे मेरा मंत्र कभी न जाए खाली। हाय तेरे दर्शन को कोई आता, या बसा बसा उंबरगावकर। उंबरगावकर? अरे आमचं गाव कसं काय ओळखलं? ते काय ओळखत नाही, मंत्रतंत्राच्या बळावर साऱ्या दुनियेचं गुपित ओळखून येते कसं. मंत्रसिद्धीच्या बळावर आम्ही सारं काही ओळखतो पाटील. पाटील? अरे आमचं नाव बी ओळखणारच. तुमच्या मनातलं सारं काही ओळखलंय, सांगू सगळं? महाराज तेवढ्यासाठी तर आम्ही इथपर्यंत आलोय. वय वय वय. असं काय माता? कमाल आहे महाराज, कमाल आहे. काही चिंता करू नकोस बेटा, सारं काही तुझ्या मनासारखं होऊन जाईल. खरं सांगते महाराज. या महाराज. मूर्खा, एवढ्या पैशात कसं होईल ते? मग आणखी द्या महाराज. महाराज काय बिकून एवढं काम कराच. उद्याच्या उद्या उंबरगाव पेटून दाखवतो. नको नको महाराज, आम्ही तिथे राहतोय. असं ठीक आहे महाराज. असं ठीक आहे. ऐसा ही माता, जो करता है तेरी आशा, उसकी मत कर तू कभी निराशा. दे बेटा, आणि ह्यातलं 5 दाणं तुझ्या दुश्मनाच्या अंगावर टाक. काम फत्ते झालं म्हणून समज. जा बेटा, आता वेळ लावू नकोस. महाराज छायला दारू घेतली वाटतं. अरे नाही रे, हात पाय वाकडवून पडलंय. माफ करा अन्नदात्यानो, आजपर्यंत आपल्या शेवट कधी खंड पडलाय का? पर ऐन वेळेला ढोलकीवाल्याचा हात पाय वाकड झालं, आज खेळ होऊ शकत नाही का? अरे दारू कमी थोकायची होती कसं मानक्या? वय ते काही नाही, आजचा खेळ झालाच पाहिजे. होय, पण आमची इच्छा नाही का तशी? संकट गावची देतात, त्याला काय करायचं? अरे मग दुसरा ढोलचीवाला आण. वय आम्हाला काय सांगतो? पर बाबानो, ऐन वेळेला कुठला ढोलचीवाला आणणार? तुम्ही काय बी म्हटला सा तरी आताचा खेळ होऊ शकणार नाही. अरे फक्त कसा होत नाही तो, ही माणसं धादा मैलावर आल्यात. काय रे, पैसे मोजल्यात, चिचू का नाही? कस तेला कसं? होय, पर बाबानो पाहिजे तर पैसे परत करतो तुमचे. अरे पैसेवाल्या, पैसे ठेव बाजूला, आम्हाला नाच पाहिजे त्या नटारंगीचा. हा, नाच म्हणताय नाच. कसं मंडळी, आज बसून काय करते ती? बोले दिला बाय, बोले बोले बाहेर. माय बापानं हात जोडून पदरपासून विनंती आहे माझी. दुसरा ढोलकेवाला नसल्या कारणानं आजचा खेळ मी करू शकत नाही. सर्वांनी मला माफी करावी. काय नाही, ढोल झालाच पाहिजे. वय कसं मंडळी?
मला सर्वांनी माफी कर, मला सर्वांनी माफी कर. थांबा म्हणले, थांबा, शांत व्हा. अरे शांतीच्या थंडी वाऱ्याचा साधा मालावर आला लोक. पैसे मोजल्या खाना तेलकट नोटा नाही कसं तू सांगतो तीस मार्गान फुट फुट. दास तिला म्हणावं. मंडळी, तुमच्या श्रमाचं, पैशाचं, हौशेचं मोल मी जाणतो, म्हणूनच म्हणतो शांत व्हा. तमाशा होणार म्हणजे होणार. तमाशा होणार होय. म्हणजे तुम्ही आज त्याची देवासारखे ठेवणार म्हणजे नाहीतर काही धडकत नव्हती मला. हा, कसं उपकार केलं तुम्ही. अगं उपकार कसले यार, ऐन वेळी मदत करत नाही ते माणूस कसला. अगं बाई रगत. अगं ये भागे, अगं चिंदी तरी आण लवकर. पण काय हो, हे एवढं रगत कशाला आलं. हा, लय दिवस झालं ढोलकी हातात घेतली नाही. आण ग बाई. चुकलंय किती आता. बर, असू दे. काय रे अंड्या, लई वाट गोर करून बोलत असतो म्हाताऱ्यासमोर. आता आणून जाऊ का त्याला. अरे ये लंगड्या, रुपा जारा तुझ्या का पोटात दुखतं. झोप. या अंड्याचं कौतुक माथवर करू नकोस. माझ्याच तुकड्यावर जपते तो. कळली तुझी दानत. अरे अजून लई कळायचं आहे तुला. बाहेर पड, विटावतो इंगा. कसं येणारच आहे, काय राहणार नाही इथं. अरे ठीक आहे, घेतो बघून. चढ माणक्या. कसं तिकडे कुठं. कसं अरे जारा. अहो हा. तो गेला की चिडून. जाऊ दे की, भुकणार कुत्र कधी चावत नसतं. ते खरं आहे वय, पण पिसाळ आणि झाले म्हणून म्हणते. हो दे, तू काय काळजी करू नको. असल्या कुत्र्यांनी घेऊन बघते होय. बस, लई टाइम झालाय, मी जा. थांबा आनंदराव. हो, मी त्या सापाच्या शिस्तीवर पाय दिलाय. खरंच तो आहेच तर. हे बघा, मी नाही तुम्हाला एकट्याने जाऊ अगं, द्यायचं. मी येते पोचवायला. आम्ही जाऊ दे. होय, आम्ही ऐकून तर घ्या. आता एक शब्दही बोलायचं नाही. चला बघू, चला. काळ्या जी याच रस्त्याने येणार आहे. हे बघ, इथं आला रे आला की पुढे येऊ. ठीक आहे मालिक, आला वाटते. आला सट माग. आलं की ते पोचू नका पोचण्याचं सोंग म्हणायचं. काय झालं. शेतामधून आला की पोचवायला. जाऊ बघू आता. अहो, पण तुझ्या तर सापाचा थोर आहे ते. डोक धरून कवा डसल त्याचा नियम आहे का. हा सोडावं, तेवढी हिंमत आली असती तर स्वतः आला असता. हा, अशी करणी केली नसती फेकडावानी. करणी म्हणजे अगं लय अगोरी विद्या आहे ती. बघता बघता माणसाला माकड बनवती. होय का. हा, खरं आज नानूमावर करणी केली म्हणजे उद्या तुमच्यावर तर करणार नाही ना हो? सोड ग, त्याचा बा यायला पाहिजे माझ्यावर करणी करायला. माझा बा कोळून प्यालाय ते. ह्यो ताईत बघितलास का. ह्यो जो पात्र गळ्यात हाय तो पात्र कोणाचं काय बी चालायचं. हा खरं हा,
आता जा बघू बिनगोरी, नाहीतर मला पोचवायला यायला लागायचं तुम्हाला. नाही रातभर हेच चालायचं. जातो आम्ही. हा पर सांभाळून जायचं. तुम्ही नका त्याची काळजी करू. तुम्ही सांभाळून जावं झालं. हा हा चला चला चला. रूपा, हे रूपा, येणार ना? बाय. आले आले इथे. काळ्या निघाला बघतो. भोल्या म्हणतात मला. भोल्या? होय, तुझ्या बाचा कर्दन का म्हणजे आलो होतो त्याचा जीव घ्यायला, पण बाच्या आधी पोराचं दिस भरलेलं दिसतात. असं होय. फिर्या उडीव. हा आनंदा, पाणी 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 घेऊन ये. काय ग बाबा, कशानं दशा झाली तुझी ही अशी? कर्माने मला ओळखलं नाही सा मामा. चेहरा चेहरा थोडासा ओळखीचा वाटतो मला. घ्या पाणी देतात. मी भोल्या नव का मामा, महिपत पाटलाचा गडी. तू? होय, पाटलानं लहान मोठा केला, तुम्हीच 4 हात केलं. म्हणजे काय नव तुमच्या, आणि उपकाराची फेड म्हणून खंडोबाचा जागर घातला होता वाड्यावर. अरे माझ्या कशाला? अरे या देवाच्या पाया नोकर असून लेकरावानी सांभाळा.
दोन्हीचं 4 हात केलं. उपकार विसरू नकोस. जा पाय पड. यशवंत, ऐकलंच नव भोला, पाटलांचं तुझ्यावरच काय, माझ्यावर देखील लई उपकार झाल्यात बघ. अरे आजकाल कोण करतं एवढं कुणासाठी, त्यातनी विसरू नगस. अरे शाहीर मामा, देवान ताट भरून दिलाय आम्हाला. 2 शीतं पडली म्हणून आम्हाला काय कमी पडणार आहे होय? पाटील, ही भावना आहे तवर काय कमी पडायचं नाही तुम्हाला. तुला सुखाने संसार थोडा आजपासून मळ्यातलं घर तुझं. आणि हे बघ, आज जाऊन बहिणी साहेबांनी आणि धाकट्या पाटलांनी नमस्कार कर. जावा. पाटील, लई चांगलं केलं सा बघा तुम्ही. जा बाई, पाटलींबाईच्या पाय पडणे. चल. ये. सांभाळ होते भाऊ. पाण्यात आहेत ना. आले बाळाचे कसं खेळतात आमचं मालक. हा, रडायचं नाही हा, रडायचं नाही हा. हे आपलं लहान मालक बरं का. आईला हौसन बायको केली, पहिल्याच घासाला खडा. ए काय रे, तर तुला काय एवढी राय झाली होती? मला आता तुम्हाला तसं गुमान बसला तसं चालते. थोर कुठल्या मामनानं मुहूर्त काढला होता कुणाच तो? हळद काढायच्या आधी वाका काढा, घोंगडा हातरा, चूल पेटवा. अहो, तर पाणी आणा लवकर. आणतो घे, लगीन केले ना. घ्या. आपण चालला तर कुठे? आता आणि काय राहिलं? घाला की. घालतो घे. घेतो घे. आता आणि आहेत का? तो काकाचा पाय राहिला की दोरीवर आणतायचं ना तेवढा. आंघोळीला बसताना घ्यायला काय होते का? हा घ्या. छानच आहे सर. आता काय राहिलं नाही ना. तुम्ही कशाला राहायला इथं? जावा की, कापड बदलायचे आहेत मला. अरे मग बदल की, मी काय करतोय? हा थंडीने अंग कापडाला आलंय माझं. असं जावा जावा की. जावा म्हणतोय ना मग. औषध घेतला का तुम्ही? तुम्ही जेवला का काय? मी जेवतो, पण आधी औषध घ्या बघू.
मालक, हो मालक, मालक, हो मालक. कोण आहे? मी अर्जा. कामाचं काय झालं? काम पत्ते झालं. हाती व्हायचे. राम 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 राम. हे बघा. शाबास. बरीच संशय मालक. कसला? पोलिसाचे सुगाव लागलाय. अरे त्यांचं बारसं जेवढं नाही. पण ते आमचे मागावर आहे ते. असं मग असं कर, हे सगळ्या मळ्यातल्या वस्तू नेऊन ठेव. पण एवढ्या झोपून मला उडाव टाकायचं. अरे घोड्या आहे की तिथं? विश्वासाचं आहे ना हो. अरे ठेवून बघायचा. व्हायचे. बर सौदा पटल्यावर. अरे कोण आहे? धारा अगं कोण आल्यावर एवढ्या हरवाळी? बघतो की तेच कोण आलंय ते. चला या. साहेब सगळं हा आम्हाला झडती घ्यायच्या झोपडीची. घरती? साहेब साहेब कशासाठी हो? अगदी सासूच जाऊन विचारतोस की रे. बघा रे सगळीकडे. हा पण सापडले लागेल. असं तरी वर्दी होतीच आम्हाला. साहेब घरा खरा. नाही नाही साहेब यातलं काय भेटाव नाही मला. साहेब काय भेटाव नाही. काय भेटाव नाही. मग हे काय कसं? तेच काय कळत नाही साहेब. तेच काय कळत नाही. म्हणजे आम्हाला बनवतच सर. साहेब 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 झाली. साहेब साहेब पाया पडतो मी तुमच्या. आम्हाला इथलं का भेटावं नाही साहेब. का भेटावं नाही. मग हे कुठं आवाज बदलत? कुणी ठेवलं ते एका देवाला असतं. साहेब साहेब गरीब माणसं आम्ही. आपलं काम भलं की आम्ही भलं. सर असं म्हणतात. साहेब 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 काय झालं? मला कपाळ फुटलं. माझं धन्यानं पोलिसांनी धरून नेलं. रडू नका. कळलं मला. मी येणारच होतो तुझ्या. मी आता काय करू मालक? मी आता काय करू? रडू नका पारू. अगं आपला दाम खोटा. त्याला कोण काय करणार? हे खूप चालतं ना मला. हे नाव चालतं. कुणीतरी आळ घेतला आमच्यावर. कुणीतरी आळ घेतला. अगं आळ घालला तरी जातोय कुठं? 2 दिवसात हुकून काढतो त्याला. पारो वहिनीचा 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 मी काय करू? कुठं जा? अगं रडू नको म्हणतात ना. जे तुला संसारा लावली तुला संसारातून उतरतील. रडू नको. अगं चांगला वर पतूर वशील आहे माझा. खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करीत तुझ्यासाठी मी. पारो साहेबराव झोपला आहे. झोपले की दूध पाजलं त्यातनी. आता वर जाऊन थोडी खोली काढून येतो. वर ये जा. गुरा आणि राबत्या बिचारी
देवा लवकर मोकळ कर बाबाईच्या नवऱ्याला. संसार सुखाचा करू दे बिचारी. काय झालं व? डोळ्यात कचरा गेला. माफी करा हं. मी बघितलं नाही तुम्हाला. अगं बघ तरी जरा काय आहे का. काय ते दिसत नाही. अगं नीट बघ जरा. फूक तरी मार. निघालो वाटतं. अगं तुझ्या नवऱ्याची चौकशी करून आलो. 1 वर्षाची शिक्षा झाली त्याला. अगं रडतीस कशाला. पाटील तुमच्या मनातील काय. दुसरं काय आता नवरा इथं. पाटील पाटील खुळा रे खुळा. काय रे आनंदा. अरे या ढोलकीच्या नादानं नशीब फुटतं आणि तेच खेळायला घेऊन बसतात होय तू. कोण हाय. तुम्ही रामराम पाटील. तुम्ही नुसता निरोप धाडला असता तर मी आलो. चला बसा. अरे तू आलास काय आणि मी आलो काय. अर्धे राहू दे. काय काम काढलं साहेब. का म्हणजे असं आहे. आधी करतो मग सांगतो. पण माझ्या हातनं होण्यासारखं आहे का. अरे नाही तर तुला सांगायला मी काय खुळा आहे होय. मग केलं म्हणून समजा. आता सांगा बघू. नको पाटील नको. एवढं करायला सांगू नका मला. मग तुझ्याशिवाय दुसरं कोण करणार सांग की. पण आजकाल सोडले मी पाटील. सोडलंयस तर धड मी सांगतो म्हणून. नाही नाही पाटील. ही अघोरी विद्या म्हणजे दुधारी हत्यार. दुसऱ्यावर फेकताना बरं वाटते. पण जर का त्या अंगावर उलटलं तर राख रांगोळी होती संसाराची. ते आज बोलतोयस तू. आठवतं का तमाशा तुझ्या संसाराची राख रांगोळी झाली होती. पाटील तुमचं उपकार विसरणार नाही मी. गावात घर नाही रानात छात नाही असं झालं होतं. ते दोन्ही कुणी केली तुझ्या नावावर. तुम्हीच की. मग ठेकारीचा तिसरलाच खल्ल्यात आला. नाही पाटील नाही. कसं पटलं तुम्हाला. ही वशीकरी विद्या म्हणजे ही काही नुसतं. माहित आहे मला ते. एकानं माणूस मरतय साप मरत नाही. म्हणून म्हणतो पाटील सापाची करणी करायला लावू नका मला. पाय धरतो मी तुमचं. पाय धरून पाजरणारा मी नवं शाहीर. शिरप्या. जी मालक. शाहीर याला हात किती आहेत सांगतोस का. एक. शिरप्या तुझा दुसरा हात काय झाला ते सांग याला. आता तुम्हीच तोडला की मालक खोपरापासून. शाहीर उत्तर पाहिजे मला. हे दोन्ही हात तोडा माझे पाटील. पण नको ती करणी करायला लावू नका मला. पाय धरतो मी तुमचं पाटील. तर हो बाजूला. कळली जात तुझी. नाही 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 पाटील 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 पाटील.
काय पारू, राग गेला का नाही तुझा? असलं काय विचारू नका असं मला. नव एकलीच वर आलीस म्हणून म्हणतो. कापडाच्या आवरावर आणि पाणी ठेवायचं होतं म्हणून वर आलो होतो. कशाची ताण भाजूची सोय नसती. अगं मला तुझी ताण लागली आहे. गार उघडा पाटील, नाही तर वरडीन मी मोठ्यानं. अगं चिरेबंदी वाडा आहे हो, एक सबूत बाहेर ऐकू जायचा नाही. हा उघडा. त्यांनी काय केलं ताई? वाडवडिलांच्या पुण्याला काजळ भाजला. तुमची पुण्याई हाय ना वकील तिला? कसं सांगू मी? नवऱ्याला देव समजतात बायका. सगळे देव दगडातून असतात आतनं. नारळ फुटला म्हणून दगड फुटत नाही. पाटलाचा वाडा काळा करणीर बाटलाचा माझा देव दगड झाला. हे काळं तोंड मी कसं गावाला जाऊ, कसं जाऊ? जाऊ द्या माहिती. साहेबराव चला आता झोपायची वेळ झाली. झोपायची वेळ झाली. चला आता झोपायची वेळ झाली. झोपायची. या साहेबराव पाटील या 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 या. मोठं झाल्यावर आता झोपाळ्या बघायचं, पाटीलची करायची, आमचं नाव चालवायचं, रडायचं नाही. पाटील हे कौतुक बघायला आज वहिनी साहेब पाहिजे होते. काय करणार, त्याच्या नशिबात आई नाही. श्रीकांत साहेबराव जरा हात खुंदा. मोल्या सूचना नाही गेलात ना. तू असं कर, आपला बाळ्या सर्जा संध्या तुम्ही बोलावलं म्हणून सांग. होय ये. पारू खाली पारू पारू आता मला सोडून जाणं नाही ना. नाही पारू नाही, आता तुला सोडून मी कधी बी जायचं नाही. पारू हे काय? पारू काय बघतो मी? बोल बोल पारू, पुण्याचा पाप आहे. बोल पाप कसं सांगू मी तुम्हाला? बिन सांगताच दिसतंय ते मला. यासाठी त्याला पटायला डाव रचला होता काय?
कुणाचं पोर आहे सांग नाही तर कांडू येतो. खरंच खांडोळ करा माझी तुमच्या हातनं मरण तरी येऊ दे मला. सांग सांग कुणाच्या घरचा पाप आहे. सांग सांग आपल्या 5 लाख झाले काय त्यानं मला अन्नाला लावलं त्यानं माझं लगीन केलं. कापायसाठी कार्तिकची बकरी पाळते त्यांनी माझ्यासाठी तुमच्यावर चोरीचा आळ घातला आणि तुम्हाला पाठवून चाव साधला पाटलाने. व्यक्ती जावं नगर वहिनीचा माझी सेवा कर. मी सोडून आणतो त्याला असं म्हणून मला ठेवून घेतलं आणि सावकाराच्या पोराचं लगीन जोरात झालं नाही का? त्याचं होणार नाही तर का तुमचं आमचं होणार. बरी आठवण झाली. ही आणि कसली? अगं चालू उंबरगावला तर जाता जाता पारूला भेटून येऊ. पारू ही आणि कोण काढलीस पारू? तुला ठाऊ नाही अगोदर तर का पाटलाच्या वाड्यात लवकर तोडला. अरे तू मारला गावात. अगं लगीन लावले वाड्यात पण राहत्यात माळ्यात. ते आता मला काय ठावं. चल चल हे काय इथं राहते ती. ते आता मला काय ठावं. पारू अगं बाई अरे देव पावला बिन नव्हताला. पावला नाही खोपलाय ते माझ्या. पारू काय ग दशा झाली तुझी कोणी केली. माझ्या नशिबाने म्हणजे जगाला फिरून दिसल्या पाटलाच पण पाप मात्र माझ्या वाट्याला आलं. काय म्हणतेस काय तू. पाटलानं कन्यासनी जेलात काढलं होतं ते आज परत आलं आणि पर गेलाय कुठे तू. पाटलाचा पटला गेला म्हणजे झालं. अरे मग जन्मभर गेला नाही मी सांगतच मी वाट बघेन त्यांची. पारू सुटला केला बोलू नका. मग काय अजून चाकरी करू तुझ्याकडे. अरे घातलेलं पेटलेलं चढावर तू वासनाला घरात घेतलं आणि त्याचं लचक तोडलं. अरे कसाही बिस्तुरी चालवण्याआधी देवाचं नाव घेतोय आणि तू त्या बाजारगुटीचं जोडून माझ्या पुढे जाऊ नका. अरे तिला गाव पुरे ना गात वाढू नका. जाऊ विचार पाहिजे तुला. मग काय विचारू तुझं पाप बघून आरोग्याने केली तिला नंतर राय काय केली ती. अरे पाटला वाटला होता पण निघालाच लागून माजला की देव अवतार घेतोय टावाय ना तुला. अरे बघताय काय बायको तुला गात बघून खून काढला त्याला. या तालुक्याला म्हणजे जातोय घरी पुढे. त्यांना देव म्हटला बोला म्हणणार नाही आणि मेला तरी पोहोचून तुझ्या पापाचा विचारेल. तेव्हापासून जेलात होतो. जन्मठेप घेऊन सुटलो पाटलाचा बदला घ्यायला पण झालं भलतच. म्हणजे अगदी बापाच्या वळणावर पोरग गेलंय. तुमच्या पोरावर मारे घातला होता त्याने. होय रे आनंदा
तुमच्या पोराच्या आयुष्याची दोरी बळकट म्हणून मी पोचलो तिथं आणि त्याची कुऱ्हाड माझ्या कुऱ्हाडीवर झेलली. मला काय बी पत्ता नाही त्याचा. म्हणूनच सांगायला आलोय पोरा, सावध राहा, सावध राहा पोरा. काय साहेबराव, पटला की नाही आमच्या जिद्दीचा पडता? पटला, ढोलकीवाला पडला, पण अंड्यानं साथ केल्याने सगळं काम बिघडलं बघा. काय म्हणतो? त्यांचा तमाशा पार पडला? तमाशा पार पडला, पण माझं नाक मात्र खाली आलंय. चिंता करू नकोस बेटा, समध्या फडाला हैराण करून टाकतो. हा महाराज, महाराज असं होईल तर 50 रुपये देवाच्या धुपाला. होईल तर झालेच पाहिजे. आत्ताच जातो माझा इंगा. जय काली माता, जय काली माता, जय काली माता. नानोबा कुठे आहेत? अरे बोलायला काय झालं तुम्हाला? नानोबा, हो नानोबा. हा या या. हे वाडेकर त्यांच्या गावची सुपारी घेऊन आले. रोपाची कणात टाकायची म्हणते. माफ करा आनंद, आता त्याचा काय बी उपयोग नाही. म्हणजे रुपाची तब्येत बरी नाही. अहो तुम्ही का घाबरताय? आमचं सरपंच ठाव नाही तुम्हाला. एसटी वरून डॉक्टर आणतील आणि सुधारतील तब्येत रुपाची. काय बी उपयोग नाही आता त्याचा. काय काय बघतोय मी? आनंदराव, थोडी तरी धाव सोडला आणि भानामध्ये केली हो माझ्यावर. असं काय? ठीक आहे, चल माझ्या कुठं? चल म्हणतोय ना. आबा, आबा, आबा. काय ग पोरा? आबा बाहेर या लवकर. अरे पण एवढं काय काम काढलंय? बाहेर या आणि डोळ्यानच बघा आपले. आनंदा, काय बघतोय मी? हे जे बघताय त्यापेक्षा न दिसणार भयंकर आहे आबा. काय दशा झाली या बाबतीची. झाली नाही आबा, करणी केली ह्याच्यावर.
आणि त्यावरला उतारा ठावा आहे तुम्हाला. वय पोरा, मला ठावा आहे आबा. आगोरी विद्या म्हणजे आग आहे नुसती. त्या आगीसंग पुन्हा खेळणार नाही अशी शपथ घेतली तुम्ही. पर आणि घेतलेली शपथ तूच मोडायला सांगतोस मला. देवानं ती शपथ मोडली आबा. चांगल्यासाठी पाप केलं तर ते पाप ठरत नाही आबा. आगोरी आगीनं कोणाचं घर पेटवा म्हणून सांगत नाही मी तुम्हाला. गरीबाघरची चूल पेटवा म्हणून सांगायला. म्हणजे रातभर नाचून गाणं म्हणून पोट भरणारी माणसे. असं झाल्यावर त्यांनी पोटाला तरी काय खायचं सांगा. हात पाय तर वाकडे झाल्यात. कोण? भाग्या? मी नानभाऊ भाग्या. साहेब बाबा नक्कीला ओळखलं. रूपा. रूपा? होय रूपा. कोणाच्या घरात फिरलेलं पाटलाचं पाप आहे. पाप? नाही नाही नाही. कुठं बी पडलं कुठं बी वाढलं तरी रोपटं निष्पाप असते नानबा. आनंदा, आज मी पाण्याची घागर घे आणि बस माझ्या अंगावर. करणे का करण्याचं सोंग बोलायचं. काय झालं? अहो काय झालं म्हणून काय विचारताय? वाड्यात सगळी बोंबा बोंब चालली आहे. थोरल्या मालकाच्या फेट्याचा आजगर होऊन पाठवर येटाळ घालून बसलाय. आणि ह्या माणक्याची फिरकी झाली. फिरकी चक्रीवाजात सापडा म्हणून. अहो फिरकी काय गोल कर फिरून चक्कर येऊन पडायची वेळ आली त्या इराला घेऊन. हे काम माझं नव्हे. कुणीतरी माझ्या करणीवर मात केलेली दिसतीये. बघा, जे काय असेल ते तुमचं तुम्ही बघा आणि थांबवा चला आधी बघू. तुमच्या या भानामती ना वाडा सोडून पडायची वेळ आली. कसं? ठीक आहे, तुम्ही वा मोर. मी बघतो काय भानगड आहे ती. महाराज जरा लवकर या, नाही माझ्यानं काहीतरी होईल. हे माणक्या चल. जय मालिकाता. मालिकाता अरे नाहीतर काय करते. थोरल्या पाटलांच्या पट्ट्याचं झालं आणि त्याच्याच गोराची बंदूक त्याच्याच मागे लागली. अरे लेखा संख्या, हे तर काहीच नाही. आपली ती हिरा आणि तू मानक्या उगतची काढली की जुळची काढल्यावानी आणि लागली की भिंडवानी गार 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 गार. अरे अरे हसतायचा काय लेखानो? हा, अरे काल तमाशात झालं त्या पाटलाच्या वाड्यात शिरलं या. अरे उद्या तुमच्या आमच्या घरात शिरेल ती बया. कुणाची करणी असेल रे? आपल्या गावात कोण नाही बा. संत्या, आज तू नागपंचमीला खेळ करणारा त्यो तर म्हणून येऊ आत्तांच्या म्हणा. अरे तोच सुरू तो. पण ही आणि बैरा इकडे का आली या? तिची तर करणी नसेल ही. अरे मग चला की विचारूया. वय वय चला का चला. काय वाढणार महाराज? काय गावात कुठं मुठमारीचा खेळ आहे आणि तुम्ही इकडं कुठं नाही? होय आता बघा की कसा सुरू होतोय तू. संत्या, मी तुला काय सांगत होतो. अरे मग विचारतो काय खानाचे. पाटील, अन्याय आहे पाटील. काय झालं? बघा कसा जुलूम चाललाय माझ्यावर. सगळ्या गावकऱ्यांनी कट करून मला लय मारलं बघा मगापासून. आम्ही कट करतोय, तू भानामाची करतोस काय? आबा, ही करणी यायची नाही. थोडा करा. मग कुणाची? आबा, ही करणी करणारा गावातलाच आहे. हाय सर हाय. गावातला आहे? बाय नाव सांगा दिसतं, तिथं घर उभं पिटवून देतो. सांगू? सांगा. शाहीर मामा. शाहीर मामा?
मला बी त्याची शंका येते. पाटील, मला करणी करायची असती तर तुमच्या गावात कशाला आलो असतो. हकनात मला गावकऱ्यांनी मारलं बघा. सोडायला त्याला आणि पुन्हा जर का असा प्रकार घडला तर शेतातच नाही मामा. मग जो आहे ना मी आहे. काळी माती, काळी माती. बघितलं की हात माझ्यावर हात उचलला आणि गावकऱ्यांनी मला फोडलं. काळी माती, काळी माती. बघून हे केला. गरीबन बहादुरी म्हणतात ते ह्यासीत. काय रे साहेब, शोभतं काय तुला? पण मी असं काय केलंय पाटील? आता काय करायचं राहिलंय? आज 4 दिवस झालं सारं गावाला हैराण केलं. आणि सुचना का पाणी सुचना. साहेब आपल्याची झोप उडाली. पोरं मला वळकरच झाली. गावात ठेवून गावावर करणी जनाची नाही मनाची तरी. म्हणजे करणी मी केली असं म्हणायचं आहे तुम्हाला? हे मी म्हणत नाही, समजा गाव म्हणतोय. का रामजी काका, तुम्ही ते असं म्हणता? तुलाही असं वाटतं? आणि मग जा तू तरी खरं खरं सांग. तू देखील या शाहिराची बळत विसरला? अरे बाबांनो, या गावच्या मातीत मी जन्मलो. या गावातच काळ्याचं पांढरं झालं माझं. आज आण खातोय तो तुमच्या गावकऱ्याच्या करतेने. त्यात मी घाण करीन असं वाटतं तुम्हाला? दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःची होळी करणारा शाहीर गावावर कधी करेल का? सांगा सांगा बाबांनो, सांगा. हा शाहीर बाबा, उगाच आरडावर आपली फूल पडू नका. त्याचा पुरावा आहे माझ्याकडं. पुरावा? मग मांडाची गावा मोरत मांडू. पुरावा आणि शोभक पुरावा. ह्याला कोणाची करणी बाजू नये. मी शोध ताई तूच बांधत नाही त्याकडे. अरे साऱ्या गावाला करणी बांधली आणि तुला बाप लेखाची गण सुद्धा नाही. सांगा रे गावकऱ्यानं, आज या कणीचं कोणाचं घर बाकी राहिलंय? काय रे माधवा? होय खरंय. आज 4 दिवस झालं गावाचा हुमरा हैराण झालाय. ऐकलं साहेबराव, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. मी ही विद्या जाणतो आणि करतो फक्त त्यावरचा उतारा. ऐका रे गावकऱ्यानं, त्या अंड्याच्या तोंडचं बोलायच ही विद्या कोणून चालावे शाहीर मामा? मी माझ्या कानानं ऐकलंय. आबा, आता नाही मी गप बसणार. काय आहे ते सांगतोच. आनंदा, बाप लेखाने आता किती सावरायचं म्हटलं तरी गाव फसायचं नाही. आमचं घर करणीनं हैराण केलं म्हणून अण्णादेवच्या फोडलाय. ते सारा गावाला ठेवाय. तो गावाला गेलो सर आणि वरून परत मानभाई पाकडून बोलतो. गावकऱ्यानो, खरंच मी कोणावर करणी केली नाही. माझ्या एकुलच्या एक पोराची शपथ घेऊन मी सांगतो. तुम्ही सांगा,
तुम्हा कुणाला ठावा आहे की ही इजा मी जाणतो म्हणून? होय, मला ठाव आहे. मग सांगा की पाटील, मी कुणावर करणी केली का कुणाला वायच्या करता पाहिजे होती म्हणून दिली नाही, हेच नव? होय, नाही नाही परत एक शब्द बोलू नका. अरे गाव काय समजायचं समजलंय. पाटील, गाव सांगत असेल तर माझ्या हाताने माझं मुंडकं उतरून गावकऱ्यांच्या पायावर ठेव. पण तुम्ही सांगा, मला ही इजा येते हे तुम्ही कसं सांगता? सांगा का बा, त्या शाळेला कुणावर करणी केली ते? अरे पण नाही नाही पाटील, आता तुमची जीभ नाही उचलायची. अहो, पापाची वाचा बसली की पुण्य हजारो तोंडानं बोलू लागतं. फड जळाला आणि शाहीर मामाच्या तमाशावर पडदा. ह्यो जहाज 20 वर्षांनी गावावरची करणी उजेडत आणायला उघडला जाईल. शाही राजा डफाची कैफियत ऐका आणि मगच न्याय करा, एवढीच गावकऱ्याजवळ हात जोडून विनंती आहे. गावकऱ्यानो, आता ज्या सैतानाची कथा तुम्ही ऐकली सा, तो लांबचा नाही, हितलाच आहे, या गावचा आहे. पैशाच्या धुंदीनं मानाच्या मस्तीनं त्यानं नीती सोडली, कुळाच्या सोडान पापाच्या मागे धावला. एक पडवाला दुसरं आणि दुसऱ्यासाठी तिसरं अशी पापाची उचलणं येते ना, त्या हरामखोराला मी माझ्या बंदुकीनं ठार करणार. मोठे मालक, आबा आबा पाटील, आबा 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 काय केलं साहेब? आबा 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 काय केलं साहेब? साहेबराव, आता तुझे ऐकलं ते तुझ्या बाणच केलंय. तू तरी मानानच साहेबराव, रूपात तुझी बन आहे. काय भय पोटी गावकऱ्यांना वासनानं मला अद्दल घडवली. एका अश्राप जीवाशी खेळलो, त्या भांगेतच ही तुळस उगवली. तुळस? पाटील, तुमच्या मस्तीने जगापुढे आलेला पाला पाचोळा मी. कुणीही यावं आणि देवाशी म्हणून तुडवावं, भावनेचं लचकं तोडावं, कुत्र्यावाणी जीनं जगावं. कशाला मला तुळशीची उपमा देत आहे? नाही पोरी, तू तुळसच आहेस. तुळस गटाराच्या कडेला उगवली तरी ती कुणी लावली सारी नाही. तिच्या मागच्या वाईटाचा नायटा जातो, रोग्याचा आजार बरा होतो, संताचा उपास सुटतो. माझं असं गावापुढे बेवाशी खेळलं करू नाही, मी तुझं खेळणं होऊ देणार नाही. साहेब, वाईटा करता करणी मागता तू माझं पाय धरलंस, मी ते ठोकरलं. आता चांगल्या करता मी तुझं पाय धरतो. सूड बुद्धीनं लाताडू नका, मला एक भीक घाल. असं का म्हणता पाटील? पश्चाताप झाला की त्यात सगळं तोला काय वाटेल ते सांगा मला. माझ्या पोरीला वट्यात सून म्हणून घेतोच नव्हता. बाळकृपा, मला माफी. नाही. पोरं, आबा जीवमान हाय तर चोळी कुणाला कमी पडू नका. नाही आबा, नाही. पोरा, कृपा, पोरांना आहे.